नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. शिवपुराणानुसार देवादिदेव महादेव यांचे जीवनातील कष्ट दूर करणारे चमत्कारी उपाय. नंबर 1. शिवपुराण कथेत असे म्हटले आहे, 33 कोटी देवता जे तुमच्या भाग्यात लिहिलेले आहे ते देतील. 33 कोटी देवतांचे काम आहे की तुमच्या भाग्य लिहिणे, पण केवळ एकच आहे देवादिदेव महादेव. महादेवाचे काम आहे की तुमचे भाग्य बदलणे. तुमच्या आयुष्यामध्ये दुःख लिहिले असेल तर ते कधी सुख लिहून देतील. त्यांच्यावर काही भरोसा ठेवून जे लोक आपले डोके भगवान महादेवाच्या शिवलिंगाला लावतात, त्यांच्या माथ्यावर जे दुःख लिहिलेले आहे, भाग्यामध्ये तकलीफ लिहिलेले असेल, आपल्या किस्मतमध्ये काही बेकार लिहिलेले असेल, भगवान शिवाच्या शिवलिंगाला हे डोके लागले तर महादेवाचे स्पर्श मात्र झाल्याने जे काही आपल्या मस्तकावर लिहिलेले उलटे पण सुलटे होऊ लागते. नंबर 2. सायंकाळी 4 वाजेपासून 7 वाजेपर्यंत भगवान शिव आणि पार्वतीचे भ्रमण करण्याची वेळ असते. देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ आणि माता जगज्जननी जगदंबा माता पार्वती यांचा भ्रमण करण्याचा समय असतो. भगवान शंकर आणि माता पार्वती फिरण्यासाठी निघतात. त्यामुळे आपला धर्म शिवपुराण सांगतो की सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी घरात झाडून काढू नये. सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी बांगड्या जोडवे बदलले नाही पाहिजे. सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी भांगेमध्ये सिंदूर लावू नये. सायंकाळच्या वेळेस स्त्रियांनी केस विंचरले नाही पाहिजे. सायंकाळच्या वेळेस स्त्रियांनी आपल्या दरवाजाच्या चौकटीवर बसू नये. त्यांचे कारण काय आहेत? कारण जगत जननी जगदंबा माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना सांगितले होते की तुम्ही मला रोज सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये भ्रमण करण्यासाठी घेऊन जाल. माझ्यासाठी काय आज्ञा आहे? भगवान शंकराने सांगितले, हा एक पार्वती मंदिरामध्ये नंदी राहतो, तर जाणारा येणारा यात्री मंदिरामध्ये माझे दर्शन करण्यासाठी येतो आणि नंदीच्या कानात सांगून जातो, भगवान शिवाला माझ्या इथे घेऊन ये असे सांगतो. मी नंदीनुसार ज्याच्या घरी जातो. माझे काम आहे त्यांचे कल्याण करणे आणि तुझे काम आहे त्यांच्या घरातील स्त्रियांना अखंड सौभाग्यवतीचा वर प्रदान करणे. हे तुझे काम आहे. तेव्हा पार्वती मातेने सांगितले, अखंड सौभाग्यवती तर देईलच, पण त्यावेळेस स्त्रिया बांगड्या बदलत असेल, हातातून बांगड्या काढत असेल तर मी वर कसे देणार? सिंदूर भरत असेल तर मी वर कसे देणार? आपल्या पायातील जोडवे बदलत असेल तर मी वर कसा देणार? घरात झाडू मारत असेल तर मी लक्ष्मीला तिथे कसे पाठवणार? आपणच सांगा. तेव्हा भगवान शंकर सांगतात की प्रदोषाचा वेळ एक अशी वेळ असते, सायंकाळची वेळ ही अशी असते, त्यावेळेस केवळ शंकर आणि पार्वतीची आराधना करण्याचा वेळ असते. म्हणून या वेळेत फक्त भगवान शिव शंकर आणि माता पार्वती यांचे स्मरण आणि जप करावा. नंबर 3. आपल्या इथे संपदा येत नसेल, खूप मेहनत करून फळ मिळत नसेल, नोकरी व्यापार व्यवसायामध्ये तकलीफ येत असेल तर सायंकाळच्या वेळी भगवान शंकराच्या मंदिरात दिवा लावायला प्रारंभ करावा. शिव मंदिरात जर दिवा लावत नसेल तर बेलपत्राच्या वृक्षाखाली दिवा लावावा. बेलपत्र आणि शंकराच्या मंदिरात दिवा लावू शकत नसेल तर मंदिराच्या दरवाजाच्या बाहेर दिवा लावावा. हे पण करू शकत नसाल तर आपल्या घराच्या दरवाजाच्या बाहेर आपल्या द्वाराजवळ दिवा लावावा. भगवान शंकराच्या नावाचे श्री शिवाय नमस्तुभ्यम बोलून भगवान शंकराला स्मरण करून आपली कामना करून पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय, षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय, द्वादशाक्षरी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, जे मंत्र तुम्हाला येत असेल त्याचे स्मरण करून सायंकाळच्या वेळी आपल्या घराच्या बाहेर दिवा लावावा. नंबर 4. शास्त्रात वर्णन केलेले आहे की सकाळी ज्या वेळेस तुम्ही भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर जल अर्पण करतात, पूजा करण्यासाठी जातात, तर त्यावेळेस माघारी येताना दान करण्याचा एक नियम मनात ठेवावा. कोणते दान? तर ते शिवलिंगाचे पाणी उत्तरेकडे जात असते. ते जल आपल्या एका लोट्यात घ्यायचे आहे आणि ते शिवाच्या शिवलिंगावरील जल आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला किंवा घराच्या आजूबाजूला जे व्यक्ती असतील त्यांना 2-2 थेंब तरी ते जल दान करावे, पिण्यासाठी द्यावे. दान केल्याने त्यांचे फळ तुमच्या खात्यात जमा होत असते. त्यामुळे आपली मनोकामना पूर्ण होत असते. नंबर 5.
ज्या मुला मुलींचा जॉब लागत नसेल तर काळे तीळ वाटून 1 लोटा जल पाण्यामध्ये टाकून आपल्या घरातील माठाजवळ पितरांचे स्थान असते त्या माठाजवळ 1 लोटा जल रात्रभर ठेवावा. बेलपत्राचे वृक्ष, पिंपळाचे वृक्ष किंवा वडाचे वृक्ष यापैकी कोणत्याही वृक्षाखाली दुसऱ्या दिवशी आपली मनोकामना करून ज्यांना जॉब लागत नाही त्यांनी ते जल 3 वृक्षाखाली, बेलपत्राचे वृक्ष, पिंपळाचे वृक्ष, वडाचे वृक्ष हे तिन्ही वृक्ष पितरांचे तुल्य मानले जात आहे. तिन्हीपैकी कोणत्याही एका वृक्षाखाली काळे तिळाचे जल श्रमेश्वर महादेव स्मरण करून समर्पित करावे. नंबर 6. जर कोणी आपल्याला कष्ट देण्याचा प्रयत्न करत असेल, आपल्याला दुःख देण्याचा प्रयत्न करत असेल किंवा असं वाटत असेल आपल्याला कोणी खूप परेशान करत आहे किंवा खूप दिवसांपासून एखादं काम अडलेलं आहे, ते पूर्ण होत नाही, आपली एखादी फाईल पुढे सरकतच नसेल, कोणती तरी अडचण येत आहे त्यामुळे ती फाईल पुढे सरकत नाही असे वाटत असेल, अशा वेळेस निर्मलेश्वर महादेवाचे पूजन कामी येते. केवळ 5 वृक्षाचे 5 पाने आणि 1 सफेद फूल अशोक सुंदरीच्या स्थानावर स्पर्श करून देवादिदेव महादेवावर सोमवारच्या अष्टमीला जो समर्पित करतो, निर्मलेश्वर महादेवाचे नाव घेऊन समर्पित करेल तर त्याचे कार्य सफल होईल. त्याचे कार्य सफलतेच्या दिशेने जाण्यास प्रारंभ होईल. नंबर 7. एखाद्या व्यक्तीच्या जिंदगीमध्ये काहीच उरलेलं नसेल, कर्जामध्ये बुडाला असेल, 1 अक्षताचा दाणा जर तो व्यक्ती प्रदोष दिवशी, प्रदोष काळामध्ये म्हणजे 5:30 ते 6:30 या काळात भगवान शंकराच्या शिवलिंगावर मनोभावे समर्पित करून प्रार्थना करेल तर 3 किंवा 4 प्रदोषमध्ये त्याचे कर्ज फेडण्यास काही ना काही मार्ग निघेल आणि ते कर्ज फिटण्यास प्रारंभ होण्यास सुरुवात होईल. नंबर 8. बऱ्याचदा आपल्या मुलांना नजर दोष लागते आणि आपल्या मुलांची प्रगती थांबते आणि आपले मुले सतत आजारी पडतात. आजारपण त्यांच्या मागे लागते. आपल्या मुलाचा नजर दोष दूर व्हावा, त्याचप्रमाणे त्यांचे आजारपण आहे ते दूर व्हावं, मुलं आपली निरोगी राहावी तर त्यासाठी शनिवारी प्रत्येक आईने ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. तर मुलं छोटी असो मोठी असो तर आपल्याला ती वस्तू उतरवून टाकायची आहे. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. काळे उडीद आपल्या मुठीत घ्यायचे आहेत आणि 7 वेळा आपल्या मुलावरून उतरवायचे आहे आणि ते आपल्या घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहे. पण हा उपाय करत असताना आपल्या मनात सदैव भगवान शंकराचे नामस्मरण ठेवायचं आहे आणि ते उतरवून फेकून द्यायचे आहे. यामुळे मुलाचा नजर दोष, आजारपण नष्ट होईल. नंबर 9. घरात अस्वस्थ वाटणे, झोप न लागणे, घरात मुंग्या झुरळांचे प्रमाण वाढणे, घरात अन्नाला तुटवडा किंवा भरपूर अन्न शिल्लक राहणे, अन्न खाण्याची इच्छा न होणे तर हा खूप प्रभावशाली उपाय आहे. तर आपल्याला मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे. 1 लिंबू घेऊन त्याचा आतील भाग गर पूर्ण काढून त्यामध्ये मोहरीचे तेल टाकून भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे शिवशक्ती हे नाम घेऊन 2 वाती लावून देवासमोर प्रज्वलित करावा आणि कोणत्याही देवीचे कवचस्तोत्र म्हणावे आणि दिवा शांत झाल्यानंतर तो दिवा एखाद्या झाडामध्ये पायदळी येणार नाही अशा ठिकाणी सोडावा. कोणत्याही दिवशी हा उपाय मनोभावे सायंकाळी करायचा आहे. नंबर 10. शिवपुराण कथेत आवर्जून म्हटले आहे, बेलाच्या झाडाला दररोज नियमितपणे 1 तांब्यात जल अर्पण केल्याने पूर्वजांचे शुभ आशीर्वाद मिळतातच, पण पितृदोष देखील कमी होण्यास सुरुवात होऊन ते 33 कोट देवांचा आशीर्वादही आपल्याला भाग्यात जमा होतो. तसेच बेलाची रोज पूजा केल्याने वंशवृद्धी होते, तसेच संततीचे रक्षण देखील होते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.